नमस्कार, मी पूनम चव्हाण. आपल्या छोट्याशा मिनी ब्लॉग किंवा व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करते. आज मी शिवत आहे अर्धा राहिलेला ब्लाऊज. रात्री मी हा ब्लाऊज अर्धा शिवला आहे, अर्धा राहिला आहे. बॅक आणि फ्रंट पूर्ण कंप्लीट आहे, पण स्लीव्जला डिझाईन असल्यामुळे थोडासा राहिलेला आहे. बॅकला काही डिझाईन नव्हती, मटका गळा, नॉड आणि लेस होती. ते झाल्यानंतर ना मी स्लीव्ज तयार करायला घेतले आहेत. आता छोटं पॅटर्न आहे, फुलासारखी डिझाईन आहे, म्हणजे थोडंसं बाहीला कट आहे आणि मध्ये फुलाची डिझाईन आहे. छान आहे, ब्लाऊजला ती सूट होण्यासाठी नाजूक डिझाईन आहे. तर पहा, मी नंतर ना दाखवेन तुम्हाला की डिझाईन कशी झालेली आहे. हा माझा छोटा मुलगा आर्यन बिस्किट खाऊन आला होता. मम्मी दात किडतील म्हणता ना ई करून दाखवत होता. तर त्याचं आपलं चाललं होतं मशनीसोबत खेळायचं. तर मी अशा प्रकारे ही बाही तयार करून घेतली. दिवसभरात आज 4 ते 5 ब्लाऊज द्यायचे होते. अल्ट्रेशनचे ड्रेस होते. वातावरण पावसाचं झालं असल्यामुळे लाईटचं थोडा प्रॉब्लेम आहे. ब्लाऊज शिवून झाला मी व्यवस्थित असं त्याचं दोरे वगैरे कट करून. आता हुकला द्यावं म्हटलं ब्लाऊज व्यवस्थित करून घेतला आणि हुकलूपला दिल्यानंतर ना जेव्हा ब्लाऊज येईल तेव्हा मी त्याला प्रेस करून पॅक करून ठेवीन. ते झाल्यानंतर ना मला अल्ट्रेशनचे ड्रेस आले होते. अशा प्रकारे मॅम आहेत, डिझाईन सकाळी जाताना ड्रेस लावलं म्हणजे की त्या मला ब्लाऊज तयार अल्ट्रेशन करून दे म्हणून. बॅकला मटका गळा होता, नॉड होते आणि असा प्रिन्सेस कटचा ब्लाऊज होता. माप छोटंच होतं, शिवायला वेळ लागणार नाही, पण रात्री झालं नसल्यामुळे प्रॉब्लेम झाला. अशा प्रकारे हा ब्लाऊज तयार आहे माझा एक. हे 3 अल्ट्रेशनचे ड्रेस होते. 3 टॉप आणि एक सलवार होती. सलवार लूज होती, त्याला टिप मारून फिटिंग करायची होती आणि टॉप होते त्यांची स्लीव्ज आणि लेंथ कमी करून फ्रंट नेक वाढवायचा होता. ते झाल्यानंतर मी दुसरे साड्या स्टिच करायला घेतल्या. त्यामध्ये हा कटोरीचा अस्तरचा ब्लाऊज होता आणि साडीला पिको करायचे होते. हे मी नंतर करायचं ठरवलं, जे मला उद्या द्यायचं होतं आणि 4 ते 5 वाजेपर्यंत द्यायचे होते. ते मी कपडे म्हणजे ते साड्या काढल्या पिकोसाठी, त्याचे पीस काढून घेतले. गोल्डन साडीमध्ये ट्रेंडिंगमध्ये असलेली ही माझ्याकडे जांभळी कलरची साडी दिलेली आहे. सुंदर आहे, पण कापड थोडंसं वेगळं आहे, हार्डमध्ये आलेलं आहे. ज्या गोल्डन साड्या होत्या त्याचं कापड मऊ होतं. ते झाल्यानंतर आम्ही पीस काढून घेतले. पीस काढून घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलं की याची जी लेस आहे ती अखंड अशी निघत आहे. पहिल्या ब्लाऊजची लेस अशी निघत नव्हत्या. मग मी पूर्णपणे काढून घेतली, कारण ती शिवताना सुई खाली जरी आली तर ती मोडण्याची शक्यता असते. म्हणून ती जितकी निघाल तितकी मी हळूवारपणे काढण्याचा प्रयत्न केला आणि ती निघालीसुद्धा, पूर्ण अखंड अशी निघाली आहे. त्याला थोडं प्रेस केलं ना तर ती पुन्हा ब्लाऊजवरती तशी चिटकून जाते. अशा प्रकारे बघा मी हळूहळू करून काढली. अखंड निघाली आहे, कुठेसुद्धा तुटली नाही आणि काही नाही. सुंदर प्रकार निघाले आहे, कुठेसुद्धा चिटकली नाही, काही नाही. ब्लाऊज कट करून घेतले दोन्ही पण. बघू आता कधी शिवून होत आहेत. थोडंसं पॅटर्न असल्यामुळे वेळ लागेल, पण बघू कसं होतं आहे तसं मी तुम्हाला पुढे नक्की दाखवेन. नंतर हा ब्लाऊज मी स्टिच करायला घेतला आहे. गोल्डनसारखं या साडीचं कापड हार्ड नव्हतं, सॉफ्ट नव्हतं, खूप छान होतं, हार्ड पण जाडमध्ये होतं. त्यामुळे मी ब्लाऊज शिवायला सुरुवात केली आणि शिवते नाही तोपर्यंत लाईट गेली. बाहीचं कापड झाले, बाहीचे पॅटर्न बॅकचं जे आहे ते पूर्ण मटका गळा वगैरे मी लेस लावून वगैरे कॉर्डलेस लावून वगैरे तयार करून ठेवले आहे. तर बघू पुढे ब्लाऊज कसा होतो. नंतर लाईट आली आणि मी हा एक ब्लाऊज पूर्ण केला. दुसरा तर काही शिवायचा झाला नाही, तो आता मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेन. तर कसा झाला आहे व्हिडिओ आणि कसा झाला आहे ब्लाऊज मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.